सिंपल इंटरेस्टचे किती एक्झाम्पल झालेले आहेत आपले? सिंपल इंटरेस्टचे एक्झाम्पल झालेले आहेत का? सांगा लवकर, सिंपल इंटरेस्टचे एक्झाम्पल झालेले आहेत का? झाले असेल तर मी एक एक पुढे घेईन. कुठला झालाय ते सांगा तेवढं. झाले का नाही? 9 मंथचं झाले मला वाटतंय. परत 73चं हे पण झालेलं आहे. परत या हे पण झालेलं आहे. काल ऑनलाईन होता मग. हा, हे कुठपर्यंत झालेले आहेत आपले? हे झालेलं आहे. हा, हे हे नाही झालं ना? बघा काय दिले. अ मॅन इन्व्हेस्टेड अ सम ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट ऑन अ सिम्पल इंटरेस्ट अँड ही गॉट 60% मोर अमाऊंट आफ्टर 8 years. म्हणजे 8 वर्षानंतर त्याला 60% जास्त अमाऊंट भेटलेली आहे. If he invest 9,600 at the same rate of interest on a simple interest, then find the total interest he would get after 4 years. तर त्याला 4 वर्षानंतर किती व्याज भेटेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर अशा कंडिशनमध्ये काय करावं लागेल आपल्याला? पहिल्यांदा की अज्युम करू आपण की प्रिन्सिपल पी असेल. अज्युम प्रिन्सिपल इज इक्वल टू पी. मग मला सांगा अमाऊंट किती होईल आता? हा, प्रिन्सिपल पी असेल तर अमाऊंट पी प्लस 160/100 इंटू पी. हा, 160/100 कसं? हा, नाही नाही, 160/100 म्हणजे असं नाही होणार हो. म्हणजे असं तुम्ही म्हणता ना, असं 160/100 इंटू पी. तर ही किती होते अमाऊंट टोटल? 260/100 इंटू पी. हा, इथं तर चुकलं ना तुम्ही. हा, इथं चुकलं. आपल्याला काय करायला पाहिजे होतं? इथं 60%ने जास्त आहे. म्हणजे आपण कसं म्हणणार की हे पी आहे असंच, बरोबर आहे. पी प्लस 60%ने जास्त आहे म्हणजे काय होणार? 60/100 इंटू पी म्हणजे काय येईल? 160p/100 म्हणजे 1.6 पी. हा, हे झाले अमाऊंट. तर सिंपल इंटरेस्ट किती असेल? आता सिंपल इंटरेस्ट सांगा की मला. अमाऊंटचा फॉर्म्युला काय? 0.6, बरोबर आहे. अमाऊंट इज इक्वल सिंपल इंटरेस्ट बरोबर काय? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट किती आहे? 1.6p मायनस 1p इज इक्वल 0.6p. तुम्हाला आता अमाऊंट भेटले. बघा, अमाऊंट भेटली. प्रिन्सिपल माहिती आहे, म्हणजे सिंपल इंटरेस्ट भेटलं, प्रिन्सिपल माहिती आहे. टाइम पिरियड तुम्हाला माहिती आहे सुरुवातीचा. किती टाइम पिरियड? 8 वर्ष. तर पहिल्यांदा काय काढणार तुम्ही? रेट काढणार. रेट काढा बरं. पहिल्यांदा रेट काढणार. फॉर्म्युला माहिती आहे ना?
हा प्रिन्सिपल फीज घेतलं किंवा एक्स घेतलं चालेल, काय घेतलं चालेल. मग पी पी कॅन्सल होऊन जाईल ना. सिंपल इंटरेस्ट साईडचा एक पी आणि कुठचा पी दोन्ही कॅन्सल होऊन जाईल ना. फक्त रेट राहील. हा मग लावा गेला. बघा आपला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला बघा काय आहे. हा प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. मग सिंपल इंटरेस्ट काय आहे. हा बरोबर 0.6 पी पी. हा रेट काढायचा आहे. टाइम किती 8 वर्षाचा आहे ना भागिले 100. तर आता हा पी पी कॅन्सल नाही का होणार. हा चालतं. मग याच्यावरून रेट निघेल. रेट सांगितलं इथं कोणीतरी ऑनलाईन. डायरेक्ट कॅन्सल सांगितलं 2280. हा तर आता हे किती होईल बघा. 0.6 इंटू 100 काय होईल 60/8 म्हणजे किती होईल. 8×7=56 7.5. हा मग आता काय करायचं आपल्याला. हा रेट आलेला आहे 7.5%. त्या रेटनं 9600 रुपये इन्व्हेस्ट करायचे. हा तर आपल्याला फक्त सिंपल इंटरेस्ट किती येईल ते काढायचे. आता हे झालं असलं पहिलं लिहून. मी आता हे साईड इरेज करतो. बघा अजून करा. प्रिन्सिपल काय आता 9600. रेट 7.5. टाइम पिरियड दिलेला आहे ना 4 वर्ष. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल किती 9600. हां रेट 7.5. टाइम पिरियड 4 वर्ष डिवायडेड बाय 100. 0 0 0 0 कॅन्सल झालं. मग हे 96 इंटू 15 15 2 30. हां 30 म्हणजे 0 3 1808 4 9 27 28 2880. हे उत्तर बरोबर आहे 2880. 2880 हे उत्तर बरोबर. नेक्स्ट मी काय करतो क्वेश्चन एक्सप्लेन करतो. कसा सॉल्व करायचा आहे ते हिंट देतो मग तुम्ही सॉल्व करा. बघा ₹1500 म्हणजे 1500 इन्व्हेस्टेड इन स्कीम ए ॲट R% पर एन सिंपल इंटरेस्ट. अनदर अमाउंट दुसरी अमाउंट 1500 मायनस एक्स इन्व्हेस्टेड इन स्कीम बी रेट 2R%. आफ्टर 4 इयर्स म्हणजे 4 वर्षानंतर आफ्टर 4 इयर्स इंटरेस्ट अर्न फ्रॉम स्कीम ए इज 25% लेस दॅन द स्कीम बी. म्हणजे ज्या इंटरेस्ट ए वरती भेटेल आणि बी वरती भेटेल त्या ए वरती जे भेटेल ते 25% लेस दॅन स्कीम बी असेल. मग आता स्कीम ए साठी बघा स्कीम ए आणि स्कीम बी बघा. स्कीम ए च प्रिन्सिपल काय असणार आहे 1500. रेट R%. टाइम पिरियड 4 इयर्स. तर याच्यावरून सिंपल इंटरेस्ट असेल. हे डायरेक्ट नाही काढायचं कॉम्प्लिकेटेड होत असतं ज्या सिंपल आहे काढायचं. स्कीम बी चं काय होईल प्रिन्सिपल ओके 1500 मायनस 6 रेट 2R%. टाइम पिरियड 4 इयर्स. याचं सिंपल आहे. आता मला एक इक्वेशन सांगा की मी हे काय म्हणतात की ज्यावेळेस सिंपल इंटरेस्ट याचं जेवढे येईल आणि बीचं जेवढे येईल तर याचं किती 0.25 म्हणजे लेस देणार आहे. तर सिंपल इंटरेस्ट ए इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट बी. तर मला सांगा
काय कशाला मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे काय मांडावं लागेल जेणेकरून याचं हे 25% कमी असेल असं. हा त्याला कुठल्याला तरी एकाला मल्टिप्लाय करावं लागेल ना. मायनस म्हणजे कसं डिफरन्स नाही तसं ते लय वेगळं होऊन जाईल. हा हा मग आता एक बघा, जर मी असं म्हणलं की याच्या 75% याच्या 75% बीच्या म्हणजे बरोबर ये हा म्हणजे याला 75%. 75% म्हणजे हे कसं येणार तुम्ही, सिम्पल इंटरेस्ट ऑफ ए इज इक्वल टू सिम्पल इंटरेस्ट ऑफ बी इंटू 75/100. बरोबर ना, कारण याच्या 75% असेल ते हे उलट नाही करायचं बरं का. एला जर जोडलं तर ते त्याचं मिनिंग उलट होईल. आता फक्त सिम्पल इंटरेस्टच्या फॉर्म्युलेला ती व्हॅल्यू इथे टाका, ह्या व्हॅल्यू टाका, सिम्पल इंटरेस्ट बीचा टाका आणि ह्या व्हॅल्यू टाका, त्याच्यावर तुम्हाला नेक्स्ट व्हॅल्यू मिळेल. पहिल्यांदा रेट काढला का, एक्सची व्हॅल्यू काढायची. रेट रेट आर कॅन्सल नाही होणार डायरेक्ट. हां रेशिओच होणार पुढं, मग त्यात आर आर कॅन्सल होईल ना. कसं काय नाही होणार. सेपरेट सेपरेट करताय तुम्ही असं करताय. सिम्पल इंटरेस्ट ऑफ याचं काय होईल मग, प्रिन्सिपल 1500 हां इंटू आर टाइम 4/100. हां हे किती होईल, हे 60 आर. याचं किती काढला, याचा किती काढलं, याचा आला 60 आर. याचा किती काढला, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत ना मग आर आणि एक. तुम्ही 2R घेतले, एक सोडून देऊन काढलं का. हा? त्याच्यापेक्षा हे इक्वेशन मध्ये व्हॅल्यू मांडा, डायरेक्ट व्हॅल्यू टाका, ते आर आर वगैरे सगळं कॅन्सल होईल. हा एक्स उरेल आणि एक्सचा आन्सर निघेल. तसं इक्वेशन मांडल्यावर सोपं जातं, सेपरेट सेपरेट पण निघतं तसं पण, पण हा वेळ जातो.
500. आता इथे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. इथं काय येईल? प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100 इंटू 3/4. प्रिन्सिपल किती आहे इथं? 1500. रेट आर, टाइम 4 वर्ष ना. हां, डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू इथं 1500 मायनस हे ब्रॅकेटमध्ये टाकायचं, नाहीतर ते परत 2R ना, इंटू 4 डिवायडेड बाय 100 इंटू 3/4. मी 100 इथंच कॅन्सल केलं. आर बी केलं, 4 बी केलं. बाकी सिंपल झालं हे. बे के बे, बे 2 4, म्हणजे 3/2 झालं. म्हणजे आपलं काय राहिलं इथं फक्त त्या 1500 गुणिले 2 येईल डिवायडेड बाय 3 येईल ना. हां, इज इक्वल टू 1500 मायनस एक्स. 3 15, 500, म्हणजे ते किती होईल? 1000 होईल ना इकडे. 1000 इज इक्वल टू 1500 मायनस एक्स, मग एक्स इज इक्वल टू 500. जनरली कुठले बी असू द्या, असं जर इक्वेशन मांडलं ना, इझी पण होतं. आणि हे बघा की आता इथं तुमचं हे 4 मल्टिप्लाय करायचं वाचून गेलं. हां, 100चं पण कॅन्सल होऊन झालं. इकडे तुम्हाला काय करावं लागलं असतं? हे 4चं. आता तुम्हाला जर त्या पद्धतीने काढून पाहिजे असेल तर ते कुठल्या स्वरूपात येईल? आपलं उत्तर काय आलं असतं तिथं माहिती आहे का? हां, 4. हो का, इथं 4 आणि हे 4 गेलं असतं. नाही ते पण परत आपल्याला शेवटी हे मांडावं लागलं असतं. आपल्याला आधी एवढंच करावं लागलं असतं. 500.
कशामध्ये बघा आता अ सम ॲट अ सिम्पल इंटरेस्ट ॲट 13 1/2% per annum amounts to 2502.50 आफ्टर 4 इयर्स. फाइंड द सम. आपल्याला सम कॅल्क्युलेट करायची. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे रेट किती दिले आपल्याला 13 1/2%. मग याचं कसं होईल 27/2%. ओके बस आहे ठेवलं. आता हे काय होते अमाऊंट्स टू. हे काय घेताय तुम्ही प्रिन्सिपल घेताय काय घेताय सिम्पल इंटरेस्ट तेवढं घेताय. अमाऊंट्स टू म्हणजे तेवढी होती. सम ॲट सिम्पल इंटरेस्ट म्हणजे एक सम आहे हा ते ह्या रेटनं एवढी होते म्हणजे हे काय दिलं हा हे अमाऊंट झालं. अमाऊंट किती झालं 2502.50. हा टाइम दिलाय 4 वर्ष. मग सिम्पल इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. मग आता जर मी फॉर्म्युला लिहिला सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू काय येईल आपलं अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. मग अमाऊंट किती आहे 2500 2.5 मायनस प्रिन्सिपल इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट किती आहे 27/2 ना इंटू टाइम पिरियड 4 वर्ष इंटू 100 असं झालं ना. हां बेकमे बेदोनी 4 तर 50 झालं ते राहिले 50. मग हे किती होते इथे 2502.5 गुणिले 50 -50 पी इज इक्वल टू 27 टी. आलं. मग आता हे काय होईल -50 पी पलीकडे गेल्यावर काय होईल 77 पी होईल. 2502.5 इंटू 50. मग पी इज इक्वल टू 2502.5 गुणिले 5 गुणिले 10 भागिले 77. ऑनलाईन वाल्यानं कोणी काढलं का नाही उत्तर हे -50 पे हा 50 आणि 27 77 पे झालं. आता मल्टिप्लिकेशन हा हा 11नच जाईल मला वाटतं सुरुवातीला घालून बरोबर 11×7 = 77. हा 11×2 = 22 राहिले 3 30 झाले. 11×2 = 22 राहिले 8 11×7 = 77 हा आणि 82 हा 11×5 = 55 बरोबर झालं. मग परत 7 न जाईल मला वाटते 7×3 = 21 हातचे आले. ओके गुणिले 50 तर 5×5 = 25 5 2 10 2 12 2 हातचे आले 16 16,250 झालं उत्तर. हे एवढं लक्षात ठेवायचं अमाऊंट टू म्हणजे तेवढी होऊन जाईल. आता पहिल्यांदा याच्यात आपल्याला रेट काढायचा आहे पहिल्या कंडिशनवरून आणि नंतरच्या कंडिशन मग ते रेट यूज करून आपल्याला काय करायचं त्याचं म्हणजे ते काय दिलं सिम्पल इंटरेस्ट अक्रूड ऑन अमाऊंट ऑफ. बघा अमाऊंट ऑफ म्हणलं की आपलं प्रिन्सिपल झालं. हां ॲट द एंड ऑफ 6 इयर्स इज हे 1875 सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट 1875 टाइम पिरियड 6 इयर्स प्रिन्सिपल 2500. तर ह्या कंडिशनवरून रेट काढा पहिल्यांदा. हा रेट ह्या कंडिशनमध्ये यूज करायचा आपल्याला. प्रिन्सिपल किती होईल आपलं परत 6875 टाइम पिरियड सेम म्हणले 6 इयर्स आणि रेट
हा जो आलेला असेल तो रेट तिथे घ्यायचा आणि आपल्याला काय काढायचं सिंपल इंटरेस्ट. रेट 12. मग आता परत सिंपल इंटरेस्ट रेट आला का 12.5. मग आपण बघू बहुत तेवढ्या दरम्यान येते बघा. बघू सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती आहे 1875 बरोबर. प्रिन्सिपल किती आहे 2500. रेट कॅल्क्युलेट करायचं. टाइम किती आहे 6 years डिवायडेड बाय 100. 0 0 कॅन्सल झालं. आर इज इक्वल टू 1875 भागिले 25 गुणिले 6. मग 25 सक 150. 25 सक 150 150. हा पावणे 200 न हा पावणे 200 न जाईल जवळ सॉरी पावणे 200 जाईल. 25 7 175 राहिले किती 12. 25 5 1,600 आहे ना भागिले 6. 6 1 6 6 2 12 राहिले 3 12.5%. हां बरोबर. आता पुढचं सॉल्व करा. केलं. रेट किती आला आपला 12.5%. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. प्रिन्सिपल किती आहे 6875. 6875 रेट किती 12.5 इंटू टाइम 6 डिवायडेड बाय 100. आता इथं पहिल्यांदा 25 न भाग घालवा. 25 चौक 100. इथे किती होते हे
25 दोन्ही 50 है ना, 25 दोन्ही 50 राहिले 8 187 झाले, 25 7 175 12 25 275 275 आलं ना इथला, 275 गुणिले, आता हे मल्टिप्लिकेशन केलं सोपं जाईल इथलं, 6 पंचवीस 0 हातचे आले 3, 6 2 12 3 15 5 7 आले 1 6 1 6 1 7 75 भागिले 4. मग आता याचं किती आलं बघा, 275 गुणिले 75 भागिले 4 किती आलं, तुम्ही केलं नाही, 424 हातचे आले 1, हा 4 त्रिक 12, परत काय झाले 63, हा 424 4 हातचे आले 15, 4 त्रिक 12 राहिले 3, 4 7 28, 4 25 गुणिले 75. मग किती येते आता, 5156.25 एवढे आले सिंपल. कुठे कॅल्क्युलेशन मिस्टेक नाही ना, ती व्हॅल्यू मोठी आली म्हणून ना, हा 5156 बरोबर आहे. रेट पण जास्त दिलाय ना, आणि टाइम पिरियड बी 6 आहे, हा बरोबर आहे ना, 1590 म्हणजे 90% आलीच पाहिजे व्हॅल्यू, अलग लक्षात, हा म्हणजे हे 15 6 आणि हे 12चं म्हणून 13, 13 88 88% आलीच पाहिजे व्हॅल्यू. 992, 920, 992 3% ना, बघा, सम ऑफ 800 अमाऊंट्स टू 920 इन 3 इयर्स, म्हणजे हे काय दिले आपल्याला, प्रिन्सिपल दिले 800, हे काय दिले अमाऊंट, हा अमाऊंट्स टू म्हणले 920, मग सिंपल इंटरेस्ट किती झालं 120 झालं, टाइम पिरियड झाला 3 वर्षासाठी. ओके, सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती 120, बरोबर, प्रिन्सिपल 800 गुणिले रेट कॅल्क्युलेट करायचा, टाइम 3 डिवायडेड बाय 100, आर इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 24, हां 24 पंचे 120, रेट 5% आला. आता रेट काय केलेलं त्यांनी, इन्क्रीज बाय 3%, म्हणजे न्यू रेट किती आला, 3 + 5 बरोबर 8% आला. तर आपल्याला काय विचारले, इट वुड अमाऊंट टू हाऊ मच, म्हणजे किती अमाऊंट होईल ते. मग सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 800, हां रेट 8%, आता टाइम पिरियड 3च वर्ष आहे, हां भागिले 100, 24 इंटू 8, 832 2 हातचे आले 3, 8 2 16 आणि 3 192, मग अमाऊंट किती होईल 800 + 192 म्हणजे 992 अमाऊंट, बरोबर आहे.
तर चला. बघा याच्यामध्ये जरा ट्रिक आहे बरं का. वेगवेगळ्या टाइम पिरियडसाठी वेगवेगळा रेट आहे आणि त्यांनी हे काय दिलेलं आहे, टोटल दिलेलं आहे. मग त्याची सिंपल इंटरेस्ट किती, पहिल्या 6% नंतरच्या 9% आणि राहिलेल्या 14% यांची बेरीज 11,400 असेल. इंटरेस्ट आहे ते. नाही, 5 वर्षाच्या नंतर. तसं नाही, 5 वर्षाच्या नंतर ना. पण त्यानं किती वर्षामध्ये रिपे केले? हा, मग राहिलेले किती वर्ष असतील? हा, टोटल 9 वर्ष. 4 वर्ष, 4 वर्षासाठी किती टक्के? हा, तिथंच मिस्टेक आहे.
हा प्रिन्सिपल काढायचं. 1200 येते. 11,000 आहे इंटरेस्ट टोटल. 12,000 आला. ओके, बघू आपण चेक करू. बघा, ॲडम बॉरोड सम मनी ॲट अ रेट ऑफ 6% पर ॲन्युम फॉर द फर्स्ट 2 इयर. म्हणजे पहिल्या 2 वर्षासाठी त्याचा रेट किती होता? 2 इयर्ससाठी 6%. ॲट द रेट ऑफ 9% पर ॲन्युम फॉर द नेक्स्ट 3 इयर्स. 3 इयर्ससाठी 9%, बरोबर. अँड रेट ऑफ 14% फॉर द पिरियड बियॉन्ड 5 इयर्स. बियॉन्ड 5 इयर्स म्हणजे 5 वर्षाच्या पुढे. मग त्याच्या पुढे किती जरी असले तरी 14%. परंतु हा हा आता त्यांनी काय म्हणले की ही पेज टोटल इंटरेस्ट किती दिली? 11,400. म्हणजे हे सिम्पल इंटरेस्ट झालं 11,400 ॲट द एंड ऑफ 9 इयर्स. 9 इयर्स म्हणल्यावरती आपण आपल्याला किती इथं हे 2 वर्ष झाले, हे 3 वर्ष, 2 आणि 3 5, आणि म्हणजे राहिले किती? हे 4 वर्षासाठीच आहे. आपण इथे मिस्टेक काय करतो? बियॉन्ड 5 इयर्स म्हणले की 5 वर्षासाठी 14. हा हे करतो. मग आता हे टोटल आहे बघा, टोटल किती आहे? 11,400. 11,400 हे कशाचे आहे? याच्यावरचं सिंपल इंटरेस्ट, याच्यावरचं सिंपल इंटरेस्ट प्लस याच्यावरचं सिंपल इंटरेस्ट. म्हणजे सिंपल इंटरेस्ट ऑफ 6% प्लस सिंपल इंटरेस्ट ऑफ 9% प्लस सिंपल इंटरेस्ट ऑफ 14%. ओके. मग आता सिंपल फॉर्म्युला, सिंपल इंटरेस्ट प्रिन्सिपल रेट टाइम डिवायडेड बाय 100 प्लस प्रिन्सिपल रेट टाइम डिवायडेड बाय 100 प्लस प्रिन्सिपल रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 11,400. पहिल्याला प्रिन्सिपल काय आपल्याला दिले का? प्रिन्सिपलच काढायचं. प्रिन्सिपल रेट किती आहे? 6. टाइम पिरियड 2 वर्ष डिवायडेड बाय 100 प्लस इथं पण प्रिन्सिपल रेट किती? 9 आहे ना. टाइम पिरियड 3 डिवायडेड बाय 100 प्लस इथं प्रिन्सिपल रेट 14, टाइम पिरियड 4 वर्ष डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 11,400. आता याच्यातून आपण पी बाय 100 कॉमन काढू. म्हणजे पी डिवायडेड बाय 100 इंटू इथे किती? 12, 27 प्लस 56 बरोबर 11,400. मग हे 100 पलीकडे घेऊ आपण आणि यांची बेरीज केली किती येते? 95. 7 7 13, हां 13, 95 येते. 95 पी इज इक्वल टू 11,400 गुणिले 100. पी इज इक्वल टू 11,400 गुणिले 100 भागिले 95. 95 डायरेक्ट जाईल ना मला वाटते. 95 के 95 राहिले किती? 19. नाही 19 राहते ना. हां 190. 95 2 बरोबर. 2 0 0 आणि परत हे 2 0. 1,20,000 12,000 नाही. हा 1 0 करतो सॉरी 12,000. 12,000 हा 1 0 इथला जाईल ना हे 120 मध्ये 12. 12,000 बरोबर. हे गणित एकदम सिंपल आहे, फक्त थोडा कॉमन सेन्स लावायचा आहे.
पण कसं काढलं मला सांगा. हा हा. हम्म. 1,000 3.5 वर्षामध्ये. हम्म. 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 ओके. बघा तसंच करायचंय. सुरुवातीला कसं करणार आपण बघा. प्रिन्सिपल मांडताना असं मांडायचं प्रिन्सिपल पी. किती 2 वर्षामध्ये किती होते अमाऊंट. अमाऊंट किती होती 2 वर्षामध्ये 1,008. हा. 3.5 वर्षामध्ये किती होते 1,164. हे 1.5 वर्षामध्ये किती वाढले 156. जर 1.5 वर्षामध्ये 156 होत असेल मग डायरेक्ट रिलेशन वापरायचं. 1.5 साठी 156. हा. तर 2 वर्षाचा डिफरन्स आहे ना इथं. तर 2 वर्षामध्ये किती असेल 156 गुणिले 2 डिवायडेड बाय 1.5. म्हणजे याचं 156 गुणिले 20/15. हा. हा. 3 5 5 3 15. 5 1 20. 3 5 15. 3 2 6. बरोबर की. हा. 52. 4 2 8. 5 1 20. 208. जर मी याच्यातून 208 वजा केलं तर आलं प्रिन्सिपल 800. सेम आलं ना. मग आता काय सिंपल काय करणार तुम्ही. हा टाइम पिरियड 2 वर्षाचा घ्यायचा. हे कॅल्क्युलेशन 3.5 वर्षाचा घेतला तरी चालेल. परंतु परत तुम्हाला हे सिंपल इंटरेस्ट प्लस हे ऍड करावं लागेल. त्याच्याऐवजी आणि हे कॅल्क्युलेशन पण अवघड आहे. तर 2 वर्षाचा टाइम पिरियड घेतला 2 इयर. प्रिन्सिपल किती झालं आपलं आता 800. हा. सिंपल इंटरेस्ट किती झाले काढलेले आपण इथे 208. हा. मग सिंपल इंटरेस्ट किती इज इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम डिवायडेड बाय 100. सिंपल इंटरेस्ट किती 208. प्रिन्सिपल किती 800. रेट किती काढायचं आपल्याला टाइम 2 वर्ष भागिले 100. 0 0 0 0 कॅन्सल केलं. आर इज इक्वल टू 208/16. 16 राहिले 16 रेट इज इक्वल टू 30. बस. ओके. आज आपण थांबवतो. क्वेश्चन मी काय करतो त्या बुकचे जे आहे ना तिथंच देतो प्रिंट आउट मग त्याची डायरेक्ट. हा मग ते बुकमध्ये असतो